गुड मॉर्निंग रोजल, जोया, कार्तिक, मृण्मयी, तुषार, पृथ्वीराज, सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजच्या तासाला आपण वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ हा भाग पाहणार आहोत. जसे जसे तुम्ही पुढच्या वर्गात जाल, तिसरी, चौथी, पाचवी, तसे तसे असे वाक्प्रचार येतील आणि त्या वाक्प्रचारांचे अर्थ समजून घेणं, ते अर्थ लिहून ठेवणं, त्या वाक्प्रचाराचा वाक्यामध्ये उपयोग करणं, याचा सराव झाला की तुम्ही कोणताही वाक्प्रचार नवीन शोधून त्यांचा अर्थ समजून घेऊन वाक्यामध्ये उपयोग करायला शिकाल किंवा वाक्यामध्ये उपयोग केलेल्या वाक्प्रचाराला ओळखू शकाल. आपण हा पहिला वाक्प्रचार पाहिला, अंग चोरणे. म्हणतात ना, काय अंग चोरून काम करतोयस, किंवा भोला हा फारच अंग चोरून काम करतो. अंग चोरून काम करणे म्हणजे फारच थोडे काम करणे, काम चुकारपणा करण्यासारखं भाग झाला हा. अंग चोरून काम करणे म्हणजे फारच थोडे काम करणे, करायचं पण अंग चोरून काम करायचं, म्हणजे अंग चोरणे म्हणजे फारच थोडे काम करणे. अंगवळणी पडणे. अंगवळणी पडणे म्हणजे सवय होणे. आता काय त्याच्या अंगवळणी पडले. अंगवळणी पडले म्हणजे त्याला आता सवय झाली, कितीही काय करा पण आता त्याच्या अंगवळणी पडल्यामुळं तो तेच करत राहतोय. अंगवळणी पडले म्हणजे त्याला सवय झालेली आहे. अंगवळणी पडणे म्हणजे सवय होणे. अंगाची लाही लाही होणे. अंगाची लाही लाही होणे. अंगाची लाही लाही होणे म्हणजे अतिशय संताप निर्माण होणे, अतिशय राग येणे. अंग रागानं असं डोळे लाल बुंद होतात की नाही, तसं अंगाची लाही लाही होणे म्हणजे अतिशय संताप निर्माण होणे, खूप राग येणे. अंगाची लाही लाही होणे म्हणजे अतिशय राग निर्माण होते, संताप निर्माण होणे. अंगात वीज संचारणे. अंगात वीज संचारणे. अंगात वीज संचारणे म्हणजे अचानक बळ येणे. हा कुणास ठाऊक. शेतामध्ये असलेली जनावरं हाकलण्यासाठी त्याच्या अंगात वीज संचारली होती. अंगात वीज संचारली होती म्हणजे खूप बळ आल्यासारखं आलेलं होतं, अचानकच कुठून ताकद आली कुणास ठाऊक, म्हणजे अंगात वीज संचारणे. ऊर भरून येणे. सैन्यात असलेला आपला मुलगा ज्या वेळा घरी आला त्यावेळेला आईचा ऊर भरून आला, किंवा मुलगा ज्या वेळेला परीक्षेमध्ये पहिला नंबर काढला त्यावेळेला आईचा ऊर भरून आला. म्हणजे मुलगा ज्यावेळेला साहेब होतो, मोठ्या गाडीतून येतोय, त्यावेळेला आईचा ऊर भरून येतोय. गदगदून येणं म्हणजे आनंदित होणं, खूप अभिमान वाटणं. ऊर भरून येणं म्हणजे गदगदून येणं, अभिमानानं अभिमान वाटणं, खूप आनंदी होणं. कपाळ फुटणं. कपाळ फुटणं म्हणजे दुर्दैव ओढवणं. कपाळ फुटणं, त्यांचं काम सुटल्यामुळं जणू काही त्यांचं कपाळ फुटलेलं आहे किंवा दुर्दैव ओढवलेलं आहे. धंद्यामध्ये फार प्रचंड नुकसान झालं किंवा कंपनीत खूप मोठा तोटा झाला आणि कंपनीच बुडली, त्यावेळेला जणू काही कपाळच फुटलेलं आहे.
म्हणजे दुर्दैव ओढवलेलं आहे. कपाळ फुटणे, दुर्दैव ओढवणे, कपाळ मोक्ष होणे, मृत्यू येणे किंवा अचानक झालेल्या आघातामुळे उद्ध्वस्त होणे. कपाळ मोक्ष होणे, कपाळ मोक्ष होणे म्हणजे मृत्यू येणे. एखादा अचानक ऍक्सिडेंट होतो, अचानक मोठा आघात होतो आणि त्यामुळं सगळं जीवनच उद्ध्वस्त होऊन जातं, त्यावेळेला कपाळ मोक्ष झाला असं म्हटलं जातं. कपाळ मोक्ष होणे, अचानक झालेल्या आघातामुळं उद्ध्वस्त होणे. कपाळाला हात लावणे, हताश होणे, नाराजी दाखवणे. कपाळाला हात लावणे म्हणजे हताश होणे, नाराजी दाखवणे. आता काहीच होऊ शकत नाही असं समजल्यानंतर मग या अडचणीमध्ये त्यानं कपाळालाच हात लावला म्हणजे तो हताश झाला. कंठ दाटून येणे, कंठ दाटून येणे म्हणजे गहिवरून येणे. कंठ दाटून येणे, गहिवरून येणे. आईला आपला मुलगा खूप वर्षानंतर दिसल्यानंतर जसं गहिवरून येतं, कंठ दाटून येतो, आनंदाचे अश्रू येतात, गदगदित होतं, तसं कंठ दाटून येणे. कंठ स्नान घालणे, कंठ स्नान घालणे, शिरच्छेद करणे. युद्धामध्ये शिवाजी महाराजांनी कंठस्नान घातले, शत्रूला कंठस्नान घातले म्हणजे शिरच्छेद केला. कंठस्नान घालणे, शिरच्छेद करणे. कंठाशी प्राण येणे, खूप कासावीस होणे, खूप कासावीस होणे. कुठेच पाणी मिळत नाही हे पाहिल्यानंतर कावळ्याचे कंठाशी प्राण आले होते, म्हणजे तो खूप कासावीस झालेला होता. कंठाशी प्राण येणे, खूप कासावीस होणे म्हणजे जीव जाण्याची अवस्था यावी अशी अवस्था, कंठाशी प्राण येणे. कंबर कसणे, जिद्दीने तयार होणे. त्याचं काम सुटलं, नोकरी सुटली, तरी तरी सुद्धा त्यानं हार मानली नाही. त्यानं पुन्हा कंबर कसली आणि कामाला लागला. कंबर कसणे म्हणजे जिद्दीनं तयार होणे. कंबर कसून कामाला लागा म्हणजे जिद्दीनं कामाला लागा. कंबर कसणे, जिद्दीने तयार होणे. कंबर खचणे, धीर सुटणे. कंबर खचणे, धीर सुटणे. एकुलता एक मुलगा अपघातात मरण पावल्यानंतर आई वडिलांची कंबर खचली, धीर सुटला. नोकरी गेल्यामुळं त्याची कंबर खचली म्हणजे त्याचा धीर सुटला, हताश झाला. काढता पाय घेणे, परिस्थिती पाहून निघून जाणे. प्रतिकूल परिस्थिती म्हणजे विरुद्ध परिस्थिती आहे, इथं काय आता आपलं चालणार नाही हे पाहिल्यानंतर काढता पाय घेतला. काढता पाय घेणे म्हणजे पळून जाणे. आता आपल्या विरुद्ध परिस्थिती आहे पाहून निघून जाणे, त्याला म्हटलं जातं काढता पाय घेणे. काढता पाय घेणे म्हणजे प्रतिकूल परिस्थिती पाहून निघून जाणे, विरुद्ध परिस्थिती पाहून निघून जाणे. कान उघडणी करणे, चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे. आजीने नातवाची कान उघडणी केली. सारखाच फोन घेऊन बसतोयस, सारखाच टीव्ही बघतोयस, म्हणून आजीने नातवाची कान उघडणी केली म्हणजे चुकीबद्दल कडक शब्दात बोलली. कान उघडणी करणे.
कडक शब्दात बोलणे. कान उपटणे, कडक शब्दात समज देणे. कडक शब्दात समज देणे म्हणजे कान उपटणे. आईने राजूचे कान उपटले म्हणजे काय? कडक शब्दात समज दिली. कान टवकारणे, सशाने गवतात काहीतरी आवाज येतोय म्हटल्यानंतर कान टवकारले. कान टवकारणे म्हणजे सावधपणे ऐकणे. काय कशाचा आवाज येतोय, कोण येते, आपल्याला खायला कोणतरी आलेलं नाही ना, म्हणून ससा सावध झाला. सावधपणे ऐकणं म्हणजे कान टवकारणे. कान टवकारून ऐकणं. कान टवकारणे सावधपणाने ऐकणे. कान टोचणे, खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे. सरांनी राजूचे कान टोचले. कान टोचले म्हणजे खरमरीत शब्दात, कडक शब्दात चूक लक्षात आणून दिली, त्याला कान टोचणं असं म्हणतात. कान निवणे, ऐकून समाधान होणे. आपल्या मुलाला चांगली नोकरी लागलेली आहे किंवा चांगला धंदा चालू आहे, सगळं चांगलं झालेलं आहे, चांगल्या बातमी ऐकल्यानंतर आई वडिलांचे कान निवतात. कान निवले म्हणजे समाधान झालं, ऐकून समाधान होणे. कान पिळणे, कान पिळणे म्हणजे अद्दल घडवणे. कान पिळणे म्हणजे अद्दल घडवणे. शिवरायांनी शत्रूंचे कान पिळले म्हणजे काय? चांगलीच अद्दल घडवली. कान पिळणे, अद्दल घडवणे. कान फुंकणे म्हणजे चुगली चहाडी करणे, एखाद्याविषयी संशय निर्माण करणे. यानं जाऊन त्याचं कान फुंकलेले आहेत. राजू सारखे इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं करत असतो, हा कान फुंकत असतो. म्हणजे कानात जाऊन सांगायच्या, इकडच्या गोष्टी तिकडं, तिकडच्या गोष्टी इकडं, चहाड्या चुगल्या करायच्या. याला म्हणतात कान फुंकणे. कानाने हलका असणे, कशावर पण पटकन विश्वास ठेवणे. त्याला तर काही पण सांगितलं तरी तो लगेच विश्वास ठेवतो. तो कानानं हलकाच आहे, हलक्या कानाचा आहे. हलक्या कानाचा आहे म्हणजे कोणी पण काय सांगितलं की त्याच्यावर पटकन विश्वास ठेवणार आहे, म्हणून त्याला कानानं हलक्या हलक्या कानाचा आहे असं म्हटलं जातं. कानाने हलका असणे. कानामागे टाकणे, कानामागे टाकणे, दुर्लक्ष करणे. आपल्या मुलाच्या अनेक चुका आई कानामागे टाकत असते म्हणजे दुर्लक्ष करत असते. आपला तो बाब्या दुसऱ्याचं कार्ट तसं दुर्लक्ष करत असते, कानामागे टाकत असते. कानाला खडा लावणे, एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे. दारू पिल्यामुळं ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट मध्ये मरता मरता वाचला, तेव्हा राजूने कानाला खडा लावला की आता इथून पुढं कधीच दारू प्यायची नाही. कानाला खडा लावणे म्हणजे अनुभवावरून ठरवून टाळणे की आतापासून नाही मी असं करणार, त्याला म्हणतात कानाला खडा लावणे. कानावर हात ठेवणे, ना कबूल करणे. कोर्टामध्ये केस गेली आणि सगळे साक्षीदारांनी कानावर हात ठेवले, ना कबूल झाले. चोराने चोरी मान्यच केली नाही, त्यानं कानावर हात ठेवले म्हणजे तो नाकबूल झाला. नाकबूल करणे, कबुली न देणे, त्याला म्हणतात कानावर हात ठेवणे. कानावर घालणे, तुमचा पोरगा काय बाहेर करतोय उद्योग, ते कानावर घालायला मी आलोय, माझं काम आहे तुमच्या कानावर घालायचं, म्हणजे तुमच्या लक्षात आणून द्यायला आलोय, तुम्हाला सांगायला आलोय. कानावर घालणे म्हणजे लक्षात आणून देणे.
कानावर येणे, सहज ऐकू येणे. तू शाळेत काय करतोयस ते आमच्या कानावर आलेलं आहे, म्हणजे आम्हाला समजलेलं आहे, आम्हाला कळलेलं आहे. कानावर येणे म्हणजे ऐकू येणे, सहज ऐकू येणे किंवा समजणे, माहित होणे म्हणजे कानावर येणे. कानी कपाळी ओरडणे, कानी कपाळी ओरडणे. कानी कपाळी ओरडणे म्हणजे एकसारखे बजावून सांगणे. तुला किती वेळा कानी कपाळी ओरडून सांगितलं तरी समजत नाही, सारखं आपलं तेच 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 ते, कळत नाही कसं वागायचं. कानी कपाळी ओरडणे म्हणजे एकसारखं बजावून सांगणे. कानोसा घेणे, अंदाज घेणे, चाहूल घेणे. कोल्ह्याने कानोसा घेतला, ससा कानोसा घेत हळूहळू पुढे चालला, म्हणजे चाहूल घेत पुढे चालला, अंदाज घेत पुढे चालला. केसाने गळा कापणे, घात करणे. याला आम्ही आमचा माणूस म्हणत होतो, पण यानं केसानं गळा कापला. केसानं गळा कापला म्हणजे खूप जवळीक साधून दगा केला, घात केला, गद्दारी केली, आपलंच नुकसान केलं. त्यावेळेला म्हणतात की केसाने गळा कापला, यानं आमचा केसाने गळा कापलाय, म्हणजे याला आम्ही जवळ केला, आमचं म्हटलं आणि यानंच नुकसान केलं. खांद्याला खांदा भिडवणे, खांद्याला खांदा भिडवणे म्हणजे एकजुटीनं काम करणे. बायको नवरा आता दोघंचे दोघं खांद्याला खांदा भिडवून काम करतात, म्हणजे दोघंही एकजुटीनं काम करतायत. घरातले सगळे भाऊ एकत्र कुटुंबात आहेत आणि ते सगळे खांद्याला खांदा भिडवून काम करतात, म्हणजे सहकार्यानं एकजुटीनं काम करतात. गळ्यात गळा घालणे, या दोघी सारख्या गळ्यात गळा घालून असतात. दोघं सारखं गळ्यात गळा घातलेले दिसतात, म्हणजे या दोघांची खूप मैत्री आहे. गळ्यात गळा घालणे म्हणजे खूप मैत्री करणे. गळ्यातला ताईत होणे, हा शाळेत एवढा हुशार आहे, सगळ्याच गोष्टीत पुढे आहे, सगळ्या गोष्टी करत असतो, हा त्यामुळं तो शाळेतल्या सगळ्या शिक्षकांच्या गळ्यातला ताईत झालेला आहे. गळ्यातला ताईत होणे म्हणजे खूप आवडता होणे. गळ्यापर्यंत बुडणे, कर्जबाजारी होणे, डबघाईला येणे. हा तर पूर्ण कर्जबाजारी झालाय, म्हणजे कर्जामध्ये गळ्यापर्यंत बुडलाय. हा गळ्यापर्यंत बुडलेला आहे. गळ्यापर्यंत बुडणे म्हणजे डबघाईला येणे, कर्जबाजारी होणे. गळा काढणे, आई पहिलीच्या वर्गात सोडून गेली तसं त्यानं गळा काढायला सुरुवात केली. त्यानं गळा काढला, गळा काढला म्हणजे मोठ्यानं ओरडायला सुरुवात केली, रडायला सुरुवात केली. गळा काढणे म्हणजे मोठ्याने रडणे, गळा काढणे मोठ्याने रडणे. गळा गुंतणे, गळा गुंतणे म्हणजे अडचणीत सापडणे. गळा गुंतणे, त्याचा गळाच गुंतलेला आहे तर तो काय करणार, अडचणीत सापडलेला आहे. गळा गुंतणे म्हणजे अडचणीत सापडणे. चेहरा पडणे, ज्या वेळेला त्याची चूक सगळ्यांच्या समोर आली त्यावेळेला त्याला लाज वाटू लागली, तो खजील झाला, त्याला स्वतःची शरम वाटू लागली, त्यावेळेला त्याचा चेहरा पडला. चेहरा पडला म्हणजे त्याला लाज वाटायला लागली, शरम वाटू लागली, कसं आपलं तोंड दाखवायचं सगळ्यांना.
छाती दडपणे, घाबरून जाणे, भीती वाटणे. त्या वाटेनं त्याला साप दिसला तेव्हापासून तिकडून जाताना त्याची छातीच दडपून गेलेली आहे. त्याला भीती वाटते, तो घाबरून जातोय. जिभेला हाड नसणे. अरे तुझ्या काय जिभेला हाडबीड आहे की नाही? जिभेला हाड नसणे म्हणजे वाटेल ते बोलतोयस. काय जिभेला हाड आहे का? काय पण उचलली जीभ लावली टाळ्याला, काय पण वाटेल तसं बोलतोय. म्हणजे जिभेला हाड नसणे, वाटेल ते बोलणे. जीभ सैल सोडणे. लय तुझी जीभ चुरू चुरू बोलते रे. लय जीभ सैल सोडली आज. म्हणजे तू वाटेल तसं बोलायला लागलायस. जीभ सैल सोडणे, वाटेल ते बोलणे, वाटेल तसे बोलणे. जीव की प्राण असणे. शाळेतला हा सर्वांचा जीव की प्राण झालेला आहे. आईचा हा मुलगा म्हणजे जीव की प्राण आहे. म्हणजे हा खूप आवडता आहे, तो खूप आवडतोय. जीव की प्राण असणे म्हणजे खूप आवडणे. जीव की प्राण असणे, खूप आवडणे. डोके घालणे. जरा डोकं घाल अभ्यासात. आ डोक्यात घे काहीतरी, डोकं घाल. डोकं घाल म्हणजे लक्ष दे. अभ्यासात लक्ष दे म्हणजे डोकं घाल. डोकं घालणे म्हणजे लक्ष देणे. डोकं चालव जरा. आ डोकं चालवल्याशिवाय कसं व्हायचं? डोकं चालवणे म्हणजे जरा बुद्धी चालव, अक्कल चालव, म्हणजेच डोकं चालव. डोकं चालवणे म्हणजे अक्कल चालवणे, बुद्धी चालवणे. डोकं फिरलंय का तुझं? का असं येड्यासारखं करतोयस? डोकं फिरले म्हणजे चक्रमल्यासारखं, चक्रावल्यासारखं, राग येण्यासारखं वागणं म्हणजे डोकं फिरणे. डोके फिरणे, रागणे. डोक्यावर खापर फोडणे म्हणजे त्याच्यावर काही सुद्धा चूक नाही. माझी काही चूक नसताना माझ्याच डोक्यावर खापर फोडले. म्हणजे त्या चुकीला मलाच दोष दिलाय. ज्यावेळेला एकाच्या दोषाबद्दल दुसऱ्याला शिक्षा केली जाते किंवा त्याला नावं ठेवलं जातं, त्याला दोष टाकला जातो, त्याला गुन्हेगार समजला जातो, त्यावेळेला तो म्हणतो की तुम्ही माझ्या डोक्यावर खापर फोडताय. डोक्यावर घेणे. सगळ्या शाळेनं ज्या वेळेला त्याचा पहिला नंबर आला त्यावेळेला त्याला डोक्यावर घेतलं. गावामधून त्याची जंगी मिरवणूक काढली, सगळ्या गावाने त्याला डोक्यावर घेतले. खूप गौरव करणे, स्तुती करणे. डोक्यावर घेणे म्हणजे गौरव करणे. डोक्यावर बसवलंय पोराला, लय लाड करून ठेवलाय, फाजील लाड केलाय. आ एवढा लाड करतात का? डोक्यावर बसवायचं नाही, डोक्यावर बसवणे म्हणजे खूपच लाड करणे. नको तेवढा लाड करून ठेवणे. डोळ्यांचे पारणे फिटणे, समाधान होणे, पाहून आनंदित होणे. मुलानं बांधलेला बंगला पाहून आईच्या डोळ्याचं पारणं फिटलं, खूप समाधान झालं, पाहून खूप आनंदित झालं. डोळ्यात अंजन घालणे, चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे. सरांनी कडक शब्दात तिच्या डोळ्यात अंजन घातलं म्हणजे चूक स्पष्टपणे लक्षात आणून दिली. त्याला म्हणतात डोळ्यात अंजन घालणे, म्हणजे चूक लक्षात आणून देणे. डोळ्यात खुपणे. आमच्या घराची झालेली प्रगती तुमच्या डोळ्यात खुपते. तुम्हाला बघवत नाही, तुम्हाला सहन होत नाही आमचं चांगलं झालेलं. आमचा राग राग करताय, मत्सर करताय. आम्ही पुढे गेलेलो, आमचं कौतुक झालेलं तुम्हाला बरं वाटत नाही, म्हणून तुमच्या डोळ्यात खुपते. डोळ्यात खुपणे म्हणजे सहन न होणे, मत्सर करणे. एकाला चांगलं म्हटलेलं
दुसऱ्याला आवडत नाही, त्यावेळेला त्याच्या ते डोळ्यात खुपत असते. डोळ्यात धूळ फेकणे, हातोहात किंवा डोळ्यादेखत खोटे नाटे सांगून फसवणे. हा तर सरळ सरळ डोळ्यात धूळ फेकतोय म्हणजे खोटं बोलतोय, फसवतोय. डोळ्यांतून थेंब न काढणे, एवढा दुःख झालं, एवढा आघात झाला, तरी सुद्धा हा अजिबात रडला नाही. म्हणजे यानं डोळ्यातून थेंब पण काढला नाही. एवढं नुकसान झालं पण डोळ्यातून थेंब पण काढला नाही, म्हणजे दुःखी झाला नाही. डोळ्यावर येणं, लक्षात येणं, तू काय काय करतोय सगळं डोळ्यावर यायला लागले, म्हणजे सगळं लक्षात यायला लागले. डोळ्याला डोळा न लागणे, रात्रभर भजन सुरू असल्यामुळं याच्या काय डोळ्याला डोळाच लागला नाही. डोळ्याला डोळा आला नाही म्हणजे झोप नाही आली, झोप नाही येणे, म्हणजे डोळ्याला डोळा न लागणे. डोळा असणे, पाळत ठेवणे, याचा चांगला डोळा आहे म्हणजे पाळत आहे. डोळा ठेवलाय म्हणजे पाळत ठेवली. डोळा लागणे, झोप येणे. खूप कष्ट केल्यामुळं राजूचा लगेच डोळा लागला. डोळा लागला म्हणजे झोप लागली. डोळा लागला म्हणजे झोप लागली. डोळे उघडणे, ठेच लागल्यानंतर त्याचे डोळे उघडले आणि तो सावध राहिला. आता तो खाली बघून चालतोय. म्हणजे अनुभवानंतर सावधपणा येणे म्हणजे डोळे उघडणे. म्हणतात ना, तुझे काय डोळे फुटलेत का, म्हणजे तुला काय दिसत नाही का, तसं डोळे उघडणे म्हणजे अनुभवानं सावध होणे. डोळे निवणे, मग असे झालं पाहून बरे वाटणे. डोळे पांढरे होणे म्हणजे मोठा धक्कादायक प्रसंग निर्माण होणे, खूप दुःखदायक प्रसंग निर्माण होणे म्हणजे डोळे पांढरे होणे. डोळे मिटणे म्हणजे मरण पावणे. शेवटी आजोबांनी डोळे मिटले. डोळे वटारणे, रागावणे. हा, काकांनी डोळे वटारले होते. ज्यावेळेला माझ्याकडून चूक झाली त्यावेळेला डोळे वटारून पाहत होते, रागावून पाहत होते. डोळे विस्पारणे, आश्चर्याने पाहणे. त्यांना आश्चर्यच वाटलं आणि आश्चर्याने त्यांनी डोळे विस्पारले. डोळे झाक करणे, आई आपल्या मुलांच्या चुकांकडे डोळे झाक करत असते. तळपायाची आग मस्तकात झाली. आपल्या मुलानं अशी चूक केलेली हे पाहिल्यानंतर वडिलांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अतिशय संताप, अतिशय राग आला. तोंड काळे कर, कायमचं निघून जा. तुझं तोंड पण दाखवू नको, जा तिकडं तोंड काळे कर. म्हणजे तोंड काळे करणे म्हणजे निघून जाणे. तोंड दे, आता ओढवलेल्या प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी जा. तोंड दे त्याला म्हणजे लढाई कर, त्या प्रसंगाशी भिड. तोंड फिरवू नकोस. नाराजी व्यक्त करणे म्हणजे तोंड फिरवणे. तोंड फिरवणे म्हणजे नाराज असणे, न बोलणे. तोंड भरून बोलणे, मनाचं समाधान होईपर्यंत बोलणं. खूप बोलणं म्हणजे तोंड भरून बोलणं. तोंड वेंगाडणे म्हणजे याचना करणे. वेंगाडणे म्हणजे याचना करणे, मागणी करणे. तोंड सांभाळून बोल. तोंड सांभाळून बोल म्हणजे जपून बोल. काय पण बोलू नकोस, जरा तोंडाला आवर घाल. तोंड सांभाळून बोल, जपून बोल. तोंड घशी पडणे, विश्वासघात होणे, अडचणीत येणे. त्यानंतर याला तोंड घशी पाडलं. तोंड घशी पाडणे, विश्वासघात करणे. तोंडचं पाणी पळणे, अतिशय घाबरणे. तोंडसुख घेणे, दोष देताना वाटेल तसे बोलणे. तोंडाची वाफ दवडणे, वायफळ बडबड करणे. तोंडात बोट घालणे, आश्चर्यचकित होणे. तोंडात शेण घालतील लोक म्हणजे निंदा करतील. तोंडात शेण घातलंस आमच्या म्हणजे खूप निंदाचं काम केलंस. तोंडाला कुलूप घाल म्हणजे गप्प बस. तोंडातून ब्रश शब्द सुद्धा काढू नकोस म्हणजे तोंडाला कुलूप घाल. तोंडाला तोंड देऊ नकोस.
जे भांडू नकोस, शब्दाला शब्द, तोंडाला तोंड देऊ नको. तोंडाला पाणी सुटणे, हाव निर्माण होणे, त्याच्या तोंडाला पाणी सुटले. हाव, दात धरणे, सूड घेण्याची भावना बाळगणे, दात विचकणे, निर्लज्जपणे हसणे, वेंगाडणे, चिडवणे, दात विचकणे, दातोट खाणे, चीड व्यक्त करणे, तो दातोट खात होता. दाताच्या कण्या करणे, पुन्हा पुन्हा विनंती करणे, विनवण्या करणे, दाताच्या कण्या करणे, दाती तृण धरणे म्हणजे शरण जाणे, सर्वार्थानं शरण जाणे, नजर चुकवणे, न दिसेल अशी हालचाल करणे, फसवणे, नजर चुकवून त्याने हे काम केले. नवल वाटणं, आश्चर्य वाटणं, चकित होणे, नाक उडवणे, थट्टा करणे, उपहास करणे, नाक कापणे, त्यानंतर आपल्या घराण्याचं नाक कापून टाकलं, म्हणजे खूप घोर अपमान केला यानं. नाक खुपसू नकोस कुठल्या पण गोष्टीत, नको त्या गोष्टीत उगच आपलं नाक खुपसायचं, म्हणजे उगीच सहभागी व्हायचं. नाक घासणे, माफी मागणे, कसं त्याला नाक घासायला लावलं म्हणजे माफी मागायला लावली. नाक दाबणे, बोलायला प्रवृत्त करणे, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. नाक मुरडणे, नापसंती व्यक्त करणे, उपहास व्यक्त करणे, नाकाने कांदे सोलणे, आगाऊपणाने शहाणपणा दाखवायचा, त्यामुळे नाकाने कांदे सोलतोयस. नाकी नव येणे, दमणे, खूप नाकी नऊ आले त्याच्या, खूप दगदग झालेले. पाठ थोपटणे, कौतुक करणे, शाबासकी करणे, पहिला नंबर आल्यानंतर त्याची पाठ थोपटली. पाठ दाखवणे, पळून जाणे, शत्रूनं पाठ दाखवली, पळून गेला शत्रू. पाठ पुरवणे, सारखे मागे लागणे, पिच्छा पुरवणे, पाठ पुरवणी करणे. पाठबळ असणे, आधार असणे, भावाला भावाचं पाठबळ असतं म्हणजे आधार असतो. पाठीला पोट लागणे, उपाशी राहिल्यानं हडकुळा होणे, पार कसली अवस्था झाली, पाठीला पोट चिकटले. पाय काढणे, निघून जाणे. पाय घसरणे, तोल जाणे, मोहात फसणे. या मुलीचा पाय घसरलाय, या मुलाचा पाय घसरलाय, नको त्या नादाला लागलाय. पाय धरणे, माफी मागणे, जा त्यांचं पाय धर, माफी माग. पाय मोकळे करणे, फिरायला जाणे, ते दररोज सकाळी संध्याकाळी पाय मोकळे करायला जातात. पायबंद घालणे, आळा घालणे, या सगळ्या गोष्टीला पायबंद घातला पाहिजे. स्वतःच्या पायावर उभं राहणे, स्वावलंबी होणे, स्वतःच्या पायावर उभा राहा, स्वतः कमवायला शिक. हसून हसून पोट दुखणे, खूप हसणे, पोटात आग पडणे, भूक लागणे, भूक लागल्यावर म्हणतात माझ्या पोटात आग पडली, मला खायला द्या. पोटात कावळे कोकलायला लागलेत, तरी कोण जेवण वाढेना. पोटात ठेवणे म्हणजे गुपित सांभाळून ठेवणे, काही उघड न करणे, पोटात ठेव जपून सगळं. पोटात शिरणे, दुसऱ्याचा विश्वास मिळवणे, मोठ्या चातुर्यानं दुसऱ्याचा विश्वास मिळवणे, त्याला पोटात शिरणं म्हणतात. पोटाला चिमटा घेणे म्हणजे काटकसरीनं राहणं, काटकसरीनं राहणं म्हणजे पोटाला चिमटा घेणं. पोटावर पाय देणे, रोजगार बंद करणे, रोजंदारी बंद करणे. आमच्या पाठीवर पाय द्या, पण पोटावर पाय देऊ नका, पोटावर मारू नका, पाठीवर मारा म्हणतात. पोटाशी धरणे म्हणजे माया करणे, कुशीत घेणे, जवळ घेणे, त्याला पोटाशी धरणं म्हणतात. प्राणापेक्षा जपणे, स्वतःच्या जीवापेक्षा एखादी गोष्ट सांभाळणे. बोटावर नाचवणे, बायको जशी आली तसं बायकोच्या हा बोटावर नाचायला लागला, म्हणजे हवे तसं त्याला खेळवायला लागली, तो ताब्यात गेला. मनात अडी धरणे, मनात राग ठेवणे, मांडीवर घेणे, दत्तक घेणे, मुठीत असणे, ताब्यात असणे. नवऱ्याला बायकोनं मुठीत ठेवलाय म्हणजे काय, ताब्यात ठेवलाय. रक्त आटवणे, अति कष्ट करणे, किती रक्त आटवले आई वडिलांनी तुमच्यासाठी, रक्ताचं पाणी केले, खूप कष्ट केलेत, हाडाची काड केली तुमच्यासाठी, खूप मेहनत केली, हाड खिळखिळी करून टाकीन म्हणतात ना, खूप चोप देईन. हात आखडणे म्हणजे देण्याची क्षमता असताना सुद्धा कमीच द्यायचं, त्याला हात आखडणे म्हणतात. दोन हात करणे, टक्कर देणे, सामना करणे, युद्ध करणे. हात झटकणे, नामानिराळा होणे. हात टेकणे, शरण येणे. हात दाखवणे, फसवणे. हात देणे, मदत करणे.
हात मारणे, भरपूर खाणे, हात गाईवर येणे, मारामारीची पाळी येणे, हातचा मळ असणे, ही गोष्ट सहज करता येईल. त्यामध्ये ही माझी हातचा मळ आहे. हात तोंडाशी गाठ पडणे, जेमतेम खायला मिळणे, हातापाया पडणे, विनवण्या करणे, हातावर तुरी देणे, फसवून पळून जाणे, हृदय भरून येणे म्हणजे खूप गहिवरून येणे, अण्णाला जागणे, उपकाराला जागणे, उपकार स्मरणे, अंत पाहणे, अखेरची मर्यादा गाठेपर्यंत कस पाहणे, आकाश पाताळ एक करणे, प्रयत्नांची परिसीमा करणे, आगीत तेल ओतणे म्हणजे भांडणात आणखीन भर टाकणे, जास्तच भांडण लावणे, आडेवेडे घेणे, इच्छा असूनही नकार दाखवण्याचा प्रयत्न करणे, आभाळ कोसळणं, मोठे संकट येणं, आभाळ फाटणे, सर्व बाजूनं संकटात येणे, आभाळाकडे डोळे लावून बसणे, पावसाची वाट पाहणे, आहुती देणे, बलिदान देणे, उंटावरून शेळ्या आखणे म्हणजे कार्यापासून दूर राहून नुसत्या सूचना द्यायच्या, त्याला उंटावरून शेळ्या आखणे म्हणतात. कचाट्यात सापडणे, कसा तावडीत सापडलायच. कळ लावणे, हा नेहमी कळ लावत असतो म्हणजे भांडणं लावत असतो. काट्यानं काटा काढणे म्हणजे दुष्टाकडूनच दुष्टाला शिक्षा करणे. काळजात धस्स होणे म्हणजे खूप घाबरणे. काळीज दगडाच होणे, मन घट्ट करणे. कुंपणानं शेत खाणे म्हणजे ज्याच्या हाती रक्षणाचं काम द्यायचं त्यानंच नुकसान करणं. कोंड्याचा मांडा करणे, हालाकीच्या परिस्थितीत काटकसरीनं आणि समाधानाने राहायचं. खजील होणे, केलेल्या चुकीची लाज वाटणे, खडे फोडणे, दुसऱ्याला दोष देत राहणे, खोड मोडणे, अद्दल घडवणे, गणती करणे, मोजणी करणे, गराडा पडणे, माणसाच्या घोळक्याचा घेराव पडणे, गहिवरून जाणे, गलबलून जाणे, गंध नसणे, काहीच माहिती नसणे,